सिन्नर पोलीस स्टेशनला दिनांक 2 जूनला गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील अनोळखी 3 ते 4 इसम यांनी दिनांक 1 जूनला सिन्नर शहरातील गणेशपेठ पंढरीनाथ भाऊशेठ खर्डे यांचे कापड दुकानाजवळ अशोकनगरकडे जाणाऱ्या रोडवर फिर्यादी पोपट दत्तू एखंडे यांना दुकानाच्या बाजूला बोलावून विचारले की काका शंकराचं मंदिर कुठे, असं म्हणून तुमच्या हातातील अंगठी काढून ठेवा नाहीतर तुमचं बरं वाईट होईल। त्यावर फिर्यादी यांना त्यांच्या हातातील अंगठी काढून ठेवण्यास सांगितली। फिर्यादी यांनी बोटातील अंगठी काढली। त्यानंतर फिर्यादी यांना खिशातून रुमाल काढण्यास सांगून त्यात त्यांची सोन्याची अंगठी गुंडाळली आणि तो रुमाल फिर्यादी यांच्या खिशात टाकला आणि तुम्ही सरळ जा, मागे पाहू नका असं सांगितलं। तेव्हा फिर्यादी थोडे पुढे गेले आणि त्यांना संशय आल्यानं त्यांनी खिशातून रुमाल काढला। पाहिले असता त्यात सोन्याची अंगठी नव्हती। यावरून फिर्यादी यांनी दिनांक 2 जूनला सिन्नर पोलीस स्टेशनला फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल केलाय। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याकडील कर्मचारी यांच्या पथकातील पोलीस हवालदार नवनाथ पवार, पोलीस नाईक समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, अप्पासाहेब काकड हे करत असताना पोलीस नाईक समाधान बोराडे यांनी गुप्त माहिती बातमीदारामार्फत माहिती घेतली असता गुप्त बातमीदारानं सदर इसमांना ओळखून सदरचे इसम हे सावरगाव येवला येथील मदारी वस्तीवर राहत असले याबाबत सांगितल्यानं पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पोलीस हवालदार नवनाथ पवार, पोलीस नाईक समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, अप्पासाहेब काकड अशांनी दिनांक 5 जूनला सावरगाव येथील मदारी वस्तीवर जाऊन गुन्ह्यातील आरोपींना अफजल अमजद मदारी, अल्ताफ मस्तान मदारी, नजुमुद्दीन फत्तू मदारी हे मिळून आल्यानं त्यांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानं त्यांना गुन्ह्यात दिनांक 6 जूनला अटक करून न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना 10 जूनपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे। अटक आरोपितांकडून गुन्ह्यातील गेला माल 10 ग्रॅम वजनाची 72,000 रुपये किमतीची पिळ्याची सोन्याची अंगठी आणि गुन्हा करतेवेळी वापरण्यात आलेली 90,000 रुपये किमतीची होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल असा एकूण 1,62,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून गुन्ह्यातील आरोपी इरफान मस्तान मदारी हा फरार असून त्याचा शोध घेत आहेत।